जय श्रीराम मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण धूतपापेश्वर ह्या महादेवाच्या मंदिराला भेट द्यायला। तर ह्या मंदिराबद्दल फारशी माहिती अवेलेबल नाही आहे, पण तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या मंदिराचं जे बांधकाम दिसत आहे हे पेशवेकालीन किंवा त्याच्या आधीच्या काळातलं असू शकतं। बाकीचं जे बांधकाम आहे मंडळी नव्याने रिनोव्हेट केलेलं आहे। आणि मंडळी एक खास गोष्ट दाखवायची म्हणजे तुम्ही माझ्या पाठी ह्या ज्या समया बघू शकता शिवलिंगाच्या बाजूला लावलेल्या आहेत, ह्या समया 900 वर्षापूर्वीच्या आहेत। म्हणजे हे मंदिर मंडळी 1000 वर्षापूर्वीचं असू शकतं असा अंदाज आहे। गोष्ट दाखवायची ती म्हणजे अख्ख्या कोकणात कुठेच नाहीये आणि हा फक्त मंदिरातच आपल्याला बघायला मिळते। हा मित्रांनो हा दगड आहे आणि ह्याच्या अवतीभोवती तुम्हाला ना राशीचक्र दिसत असेल। इथे राशी आहेत आणि हे जे दिसत आहेत ना हे 9 ग्रह आहेत। गुरुवांनी इथल्या गुरुवाने आम्हाला असं सांगितलं की हा जो दगड आहे हा कुठेही बघायला मिळत नाही। त्यांनी असं सांगितलं की नाशिकमध्ये कुठच्या तरी मंदिरात हा असा सेम दगड अवेलेबल आहे, पण प्रॉपर आपल्याला पण माहीत नाही कुठे।